28 मार्च 2025 रोजी फिर्यादी नामे वेदांत मानमोडे व 19 वर्ष राहणार बुधवारा अंबापेठ अमरावती याचे मित्र नामे संस्कार साहू यांच्यासह त्याचे मोपेड गाडीवर राजेंद्र घोडे महाविद्यालय जवळून जात असताना पाठीमागून 4 मोटरसायकलवर 5 ते 6 इसम आले. त्यातील 2 इसमांनी त्यांचे मोटरसायकलीने फिर्यादी यांच्या मोपेड गाडीला धडक मारून त्यांना खाली पाडले व त्या 5 ते 6 इसमांनी फिर्यादी व त्यांचे मित्र यांना घेराव करून 5 ते 6 इसमांपैकी एकाने त्याच्या जवळील चाकू काढून फिर्यादी यांचे मित्र नामे संस्कार यांच्यावर चाकूने 2 वेळा वार करून त्यांना खाली पाडले व फिर्यादी यांच्या मित्राजवळ असलेला कॅमेरा अंदाजे किंमत 2,60,000 रुपयाचा जबरीने चोरून नेला. त्यानंतर सदरचे आरोपी अमरावतीच्या दिशेने त्यांच्याकडील मोटारसायकलवरून पसार झाले. त्याबाबत पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे अपराध क्रमांक 258/225 कलम 311 भारतीय न्यायदंड संहिता प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदर गुन्हा उघडकीस यावा म्हणून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेला आदेशित केले. वरून सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती प्राप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला व गुन्ह्यातील आरोपी नामे हेमंत पेटकर व 19 वर्ष राहणार बुधवारा निळकंठ चौक अमरावती, रोहित शेरेकर वय 20 वर्ष राहणार बुधवारा माता खिडकी, रोहन नाईक वय 24 वर्ष राहणार खडकाडीपुरा, कृष्णा कलाने वय 19 वर्ष राहणार औरंगपुरा तसेच एक विधी संघर्षित बालक यांना अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना सदर गुन्ह्यामधील मुद्देमालाबाबत बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली एक वाहन त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले शस्त्र याबाबत माहिती मिळाली असून पुढील कार्यवाही करिता त्यांना पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्यातील इतर 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.